नमस्कार, उमास किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज आपण बनवूया भरलेलं वांग। साहित्य: शेंगादाणे, मोहरी, जिरी मोहरी फोडणीसाठी थोडंसं खोबरं, लसूण, अद्रक, कोथिंबीर आणि हे वांगे असे कट करून घ्यायचे 4 फोडीमध्ये। हळद, लाल तिखट आणि थोडा घरचा मसाला। आता आपण गॅस पेटून घेतलाय आणि तव्यावर मसाला भाजून घेऊ। सर्वप्रथम तेल टाकलं, खोबरं आणि हे शेंगादाणे हे आपण असे भाजून घ्यायचे। अशा प्रकारे खोबरं भाजून घ्यायचं आणि नंतर हे शेंगादाणे भाजून घ्यायचे। आता आपण हे मिक्सरमधून बारीक करून घेऊ। शेंगादाणे आणि कोथिंबीर एकत्र बारीक करून घेऊ। अशा प्रकारे बारीक झाल्यानंतर हे असं एकत्र करून घ्यायचं। याच्यामध्ये आता आपण लाल तिखट, मसाला आणि हळद हे टाकून घेऊ आणि हे असं चांगलं मीठ चवीनुसार मीठ द्यायचं। हे कापलेल्या वांग्यामध्ये भरायचं। अशा प्रकारे वांगे भरून घेतले। कढईत टाकू तेल, कढीपत्ता टाकला, जिरे मोहरी कढीपत्ता, आपण वांगे द्यायचे टाकून थोडेसे परतून द्यायचे। आता आपण याच्यात पाणी टाकलेलं आहे। हा सगळा मसाला टाकून द्यायचा आणि हलवून घ्यायचं। आता याला आपण एक उकळी येऊस्तर राहून द्यायचं आणि मग आपण सर्व करू शकतो। आपली ही भाजी झाली आहे रेडी। करून पहा, खाऊन पहा आणि लाईक, शेअर आणि कमेंट करा। धन्यवाद।